2011च्या शासन निर्णयानुसार त्यातला एक क्लॉज असा आहे की ह्या ज्या विद्यार्थ्यांना देणारी जी काही देण्यात येणारी जी देयके आहेत, मग त्यामध्ये निर्वाह भत्ता असेल, छत्री, रेनकोट, गमबूटचे पैसे असतील, सहलीचे पैसे असतील, प्रोजेक्टचे पैसे असतील, टेटस्कोप, ॲप्रनचे पैसे असतील किंवा स्टेशनरीचे पैसे असतील, यामध्ये दर 5 वर्षांनी याच्यामध्ये आधुनिक गरजांच्या अनुषंगाने बदल करण्यात यावे, म्हणजेच महागाई निर्देशांकानुसार वाढ करण्यात यावेत. तर मागच्या 2025 जुलैच्या आंदोलनामध्ये सामाजिक न्यायमंत्र्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं, परंतु त्यांनी वाढवताना सचिवांनी केवळ त्यातला भत्त्यामध्येच फक्त वाढ केलेली आहे. इतर देयके जी आहेत त्या बाबतीत विद्यार्थ्यांची साफ फसवणूक सामाजिक न्याय विभागाकडून करण्यात आलेली आहेत. जोपर्यंत या सर्व देयके हे सामाजिक न्याय विभाग वाढवत नाहीत किंवा आमच्या ह्या ज्या बाकी 23 मागण्या आहेत इतर हे पूर्ण करत नाहीत, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबवणार नाही. जर सामाजिक न्याय विभागाने याची लवकरात लवकर जर दखल घेतली नाही तर ह्या आंदोलनाचं धरणे आंदोलनाचं स्वरूप बदलून उद्या जाऊन ते आमरण उपोषणात जाईल. किंवा जर आम्हाला विद्यार्थी नेत्यांना, विद्यार्थी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना जर या शासकीय वसतिगृहामध्ये जर आत्मदहन देखील करायची वेळ आली तरी आम्ही ते करायला तयार आहोत. याची दखल शासनाने, प्रशासनाने व सामाजिक न्यायमंत्र्याने घ्यावी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.